अध्याय 4 श्री गणेशांनमा. स्वामी नामाचा जप करता चारी पुरुषार्थ हेती हाता. स्वामी चरित्र गाथा ऐकता पुनरावृत्तीच केलं. गत अध्यायाची अंती अक्कलकोटी आले. येतीन रूपराव दर्शन देती स्वइच्छेने राहती तयापुरी. चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले. स्वामी राव हे तयाची सुकृत पूर्व नित्य सेवा घडे त्याते. चोळप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ प्रतिव्रता सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरुनी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून या लग्न येती दूरदेशाहून. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले. मायामाय पसारे ते फसले ऐसे आले किती एक. भक्त अंतरी जे जे इच्छिती तेथे येती राजपूर्वी दृढ चरणी जयाची भक्ती त्यासी होती कल्पतरू. जे का निंद कुटील तया शास्ते केवळ नास्तिकाप्रती तत्काळ योग्य शासन करताती. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी हसून म्हणती जनासी डोंगी याच्या नांदी लागला. हा स्वामी नव्हे डोंगी जो नाना भोगभोगी साधू लक्षण याच्या अंगी कोणते हो वसत असे. ऐसे तयांनी निंदले समर्थाने अंतरे जाणिले. जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवल एक. एका भक्ताची या घरी पातळी समर्थाची स्वारी. तेही दोघी अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसवल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शन इच्छा जनसंख्यात पातले तेथे क्षणार्धात समाज दाटला बहुत एकच गर्दी जाहली. दर्शन घेऊन चरणाचे मंगल नाम गर्जती वाचे हेतू पुरवावे मनीचे म्हणून विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करती नाही मिती दयाते. कोणी नवसा ते करती कोणी आणून या देती. कोणी काही संकल्प करती चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती मना माझे आश्चर्य करती. क्षण एकत्रस्थ होती वैरभाव विसरुनी. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज असते समर्थ संन्यासा पुढे लोटती. मोडली जनाची गर्दी तो येऊनी सेवेकरी. संन्यासा पुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला. अन्न तकासी सूर्य जाता अस्त जळासी तेथून उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयासी अन्नोदक वर्ज्य असे. जे पातले करू छळना तयाची झाली विडंबना. दंडावया कुचित जना अवतरले यतिवर्य. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसुत प्रेमळ भक्त. चतुर्थ अध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पणस्तु श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 5 श्री गणेशाय नमः. भवकानना वैश्वनरा अज्ञानमच्छेदका भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्ता सदैव करातु. अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामीराज वास करीत भक्त बहुत जाहले. वार्ता पसरली चोहीकडे कोणासही पडता साकडे. धाव घेती स्वामीकडे राज्य रजवाडे थोर थोर. तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती दयासी. बडोद्या माझे त्या अवसरी मल्हारराव राज्य अधिकारी. एकदा दयाचे अंतरी विचारायचा पातला. दिवाण आणि सरदार मान करीत थोर थोर बैसले असता समग्र बोले रूपवर तयाप्रती. कोणी जाऊन अक्कलकोटासी येथे आणेल स्वामीसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन कोणा ऐका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर रूपा लागी परियसी. आपली जरी इच्छा आहे स्वामी ते आणाय वडपुरीसी तरी मी आणीन तयासी निश्चय मानसी असू द्या. ऐसे ऐकून उत्तर संतोषातून रूपवर तैसी सभाही समग्र आनंदित झाली. द्रुपदी सह सकळ जने त्यापरी तात्यासी सन्माने गौरवनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहून संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जनाची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तया ते. अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील होती त्याही करती स्वामी सेवा. ऐसे पाहुणी तात्यासी विचार पडला मानसी. या नगरातून स्वामीसी कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर. लढवून युक्ती थोर कार्य आपण साधावे. करुणी नाना पक्वाने करती ब्राह्मण भोजने. दिदले बहुसार दाने याचक धने तृप्त केले. स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती. जेणे सेवेकरी संतुष्ट होती ऐसे करती सर्वदा. ऐशी आणि काही न झाले केले तितके व्यर्थ केले. तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयासी. मग लढविली एक युक्ती एकांती गाठुनी चोळप्पाप्रती. त्याज लागी विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थासी घेऊन याल बडोद्यासी मग मल्हारराव आद्रेसी इनाम देतील तुम्हा ते. द्रव्यन सर्व वशः चोळप्पासी लागली आशा. तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल. चोळप्पानी कर जोडून विनंती केली मधुरवचनी. कृपाळू होऊन समर्थांनी बडोद्याप्रती चलावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन. आपला योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकून वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळप्पा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा ऐकूत भाविक भक्त. पंचम अध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 6 श्री गणेशाय नमः. धरुणी शिशुचा हात अक्षरे पंडित लिहवित. तैसे श्री स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ वैद्विती. मागील अध्यायाचे अंती. चोळप्पा विनवी स्वामी प्रती कृपा करुणी मजवर्ती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकून समर्थ बोलती हासुनी. मल्हाररावाची आमनी आम्हा विषय भाव नसे म्हणून या तयाच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला. तात्या मनी चिंतवला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी. परी पहावया यत्न करुणी ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी तांबिक साधना ते करी. तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसवले. गुरुचरित्र आरंभिले. व्हावयासी स्वामी कृपा. परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्रचित्त उपाय काही सुचेना. आता जाऊन बडोद्यासी काय सांगावे राजयासी आणि सकळ जनासी तोंड कैसे दाखवावे. अशा उपाय करून या न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावे पळून येतीसी. असो कोणी एके दिवशी साधून योग्य समयासी मिन्यात घालून स्वामीसी तात्यासाहेब निघाले. कपडगावचा मार्ग धरला. अर्धमार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्टविधीत जाहली. मेन्यातून उतरले. मागोदी अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले. हाही उपाय खुंटला. मग पुढे
राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ तेव्हा उपाय कुंडीत टेकले हातात त्यांनी मग अपयशात घेऊन बडोद्या माझे आले परतुनी समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभती पुढती सर्वत्रासी विचारती कोण जातो स्वामी कुठे तेव्हा मराठा उमराव यशवंत त्याचे नाव रूपकार्याचे धरुणी हवा आपण पुढे जाहला तो येऊन अक्कलकोटी घेतले समर्थाचे भेटी वस्त्रे अलंकार सुवर्णताटी स्वामी पुढे ठेवित ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध झाला यशवंत पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आणून सत्वर ठोकायचे चरणी असे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भ्यालामनी पळाले तोंडचे पाणी लटालटा कापूला सहाय विष प्रयोग केला मल्हारावर याळ आला त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले हाती पायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली घडलीला दाविली ख्याती झाली सर्वत्र इतिश्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संबंध सदा भक्त परिसोत षष्ठो अध्याय समाप्त इतिश्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठो अध्याय समाप्त शुभम भवतु श्री स्वामी समर्थ।